नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. ह्या ठिकाणी आपण पालक घेतलेली आहे. पालकपासूनच आज आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे. अगदी पोटभरीचा आहे. रोजचा आपण पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यापेक्षाही भन्नाट आणि पोटभरीचा आहे. तो आपल्याला आज बनवायचा आहे. ह्या ठिकाणी पालक जी घेतली आहे ती आपल्याला मोठ्या आकारात थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं की आपण एक छोट्या पातेल्यामध्ये आता ही पालक जी आहे ती टाकून देणार आहोत. पातेल्यामध्ये पालक टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला ग्लासभर इतकं पाणी टाकायचं. पाणी टाकून चांगली एक उकळी घेणार आहोत आपण, जे की पालकमध्ये जो कचरटपणा असतो तो निघून जाईल ह्यासाठी आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता 5 मिनिटाकरता आपण उकळायला ठेवलेला आहे. छान पालक उकळलेली सुद्धा आहे. आता पाण्यामधून आता आपल्याला वेगळं काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचंय आणि आपल्याला याचं वाटण तयार करायचंय. अगदी साध्या पद्धतीनं आणि सहज कोणालाही बनवता येणारी रेसिपी आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा. आता हे वाटण आपण साईडला ठेवलेलं आहे आणि दुसरा एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे. ह्या ठिकाणी 1 चमचा इतकी आपण सोप घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला काढलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी दरदरीत आपण सोप जी आहे भाजलेली ती वाटून घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी दुसऱ्या एका वाटीमध्ये मी 1 चमचा इतके धने घेतले. धने सुद्धा हे भाजून घेतलेले आहेत. ते सुद्धा आता आपल्याला टाकायचे. धन्याचं सुद्धा आपल्याला एक दरदरीत वाटण तयार करून घ्यायचंय. धने सुद्धा वाटून घेतलेले आहेत. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचंय. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये जे जिरे, आपण सोप जी वाटून घेतलेली आहे, धने जे वाटून घेतलेले आहेत, ते सर्व मसाला आपल्याला तयार करायचे. त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला ते टाकून घ्यायचे. अगदी प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊन गेलो तर 4 दिवसाकरता ह्या पुऱ्या आरामात टिकतात. अगदी आपल्या मटार जेव्हा फ्रेश येते हिवाळ्यामध्ये तेव्हा नक्की एक वेळेस ट्राय करा. आपण ह्या ठिकाणी पालक आणि मटारची अगदी छान खमंग अशी पुरी बनवत आहोत. आता ह्या ठिकाणी सोललेले मटार आहेत ते सुद्धा आपण टाकलेले आहेत. आता 1-2 मिनिटाकरता आपल्याला ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. जे की कच्चे जे घेतलेले आहेत ते आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. आता छान मिक्स झालेले आहेत. त्यामध्ये आपण 1 चमचा इतका मिरचीचा ठेचा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत. आलं घेतलेलं आहे, कट करून आलं टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी थोडंसं भाजून झालं की आता ह्याचं सुद्धा आपल्याला मिक्सरला एक वाटण तयार करायचंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि दरदरीत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय. थोडीशी आपण ताजी कोथिंबीर टाकलेली आहे. नंतर सुद्धा आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आपण ह्यामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी दरदरीत असं वाटण तयार केलं. आपण जास्त पण बारीक केलेलं नाही, अगदी दरदरीत ठेवलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून ह्या ठिकाणी एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये आपल्याला सुरुवातीला रवा घेतलेला आहे. रवा हे आपल्या कॉन्टिन्यूस आपल्याला कमी जास्त करायचा. काही परफेक्ट मेजरमेंटची गरज नाही. 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे. पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी थोडं बेसन घेतलेलं आणि 1 वाटी भरपूर असं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी जे वाटण तयार करून घेतलेले ते आता आपल्याला ह्या ठिकाणी टाकून द्यायचंय. 1 वाटण टाकून घेतलेलं आहे. पालकचं वाटण जे आहे ते आपण आपल्याला टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकून घ्यायचे, लाल तिखट टाकायचे, अख्खे सुद्धा आपण जिरे आणि ह्या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. आणि जी पालकची आपण पेस्ट बनवून घेतली आहे ती आता आपल्याला टाकायची आणि सुरुवातीला पालकच्याच पेस्टमध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. अगदी छान जसं आपण नेहमी पुरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनेच मळून घ्यायचंय. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे. रवा असल्यामुळं भिजण्यासाठी आपल्याला एक 5 मिनिटाकरता यावरती झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे, जे की छान पीठ हे भिजलं जाईल आणि छान आपल्या पुऱ्या बनून तयार होतील. एक 5-10 मिनिटानंतर आपण हे पीठ काढलेलं आहे. अगदी छान पीठ आपलं मुरजलेलं आहे आणि छान आपल्या ह्याच्या पुऱ्या बनून तयार होतील. पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी साईडला. जर गरज वाटली तर आपण थोडंसं पीठ लावून ह्या ठिकाणी आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. कुठल्याही तुमच्या आवडीनुसार आकार छोटा मोठा करू शकता. अगदी मी ह्या आकारातलेच पुऱ्या बनवत आहे. जसं नेहमी आपण पुऱ्यांचा आकार करतो त्या पद्धतीनं आपल्याला हे पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत. अगदी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकतो. अगदी छान मुलं आवडीने खाऊन पूर्ण डबा संपवून येतील. आणि रविवारच्या सुट्टीत दिवसभर जर असे पदार्थ करून ठेवलं तर मुलं खाण्यासाठी कंटाळा करणार नाहीत. रोज चपाती खाऊन जर बोर होत असतील तर एक वेळेस नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी मी पुऱ्या एकदमच सर्व बनवून घेणार आहे आणि नंतर आपण तळून घेणार आहोत.
आता पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। गॅसवरती आपण तेल ठेवलं होतं अगोदरच गरम होण्यासाठी आणि ते चांगलं कडकडीत गरम सुद्धा झालेलं आहे। आता ह्या पुऱ्या नेहमीप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचंय। थोडासा तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण ओला मटार आहे, ओली पालक आहे, त्यामुळे थोडा तळण्यासाठी वेळ लागतो। सावकाश आपल्याला गॅस मीडियम ठेवून ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। जितक्या आपण व्यवस्थित तळलो तितकं जास्त वेळ ह्या पुऱ्या टिकतात। अगदी छान खमंग पोटभरीचा नाश्ता बनवून तयार होतोय। एक वेळेस नक्की ट्राय करा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या पुऱ्या ह्या कशा झाल्या आहेत। अगदी फास्ट कमी वेळामध्ये आपण भरपूर अशा ह्या पुऱ्या बनवू शकतो। आता सर्व पुऱ्या आपण पद्धतीनेच आता तळून घेणार आहे। अगदी छान खमंग अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत। पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल की किती खमंग आणि किती मस्त कुरकुरीत ह्या पुऱ्या बनवून तयार झाल्या। तुम्हाला अगदी जर कुरकुरीत पाहिजे असेल तर जास्त वेळ तळलं तर अगदी छान कुरकुरीत पण होतात आणि नरम सुद्धा होतात। अगदी ठिसूळ रव्याच्या असल्यामुळे खाण्यासाठी चविष्ट अशा ह्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। अंदाजमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत। नेहमी आपल्या घरात जे अवेलेबल असतील ते शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही छोट्या मोठ्या आकारात कुठलेही घ्या। आता एक बोल आपण शेंगदाणे जे घेतलेले आहेत त्यासाठी आपण ते गॅसवरती कढई ठेवलेली आणि पाणी टाकले। अंदाज पाणी टाकायचं आहे आपल्याला, जे की आपले शेंगदाणे बुडतील इतका आपण ह्या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे। त्याच पाण्यामध्ये जे शेंगदाणे घेतलेत ते शेंगदाणे आपल्याला टाकायचे आणि 2 चमचे इतकं मीठ टाकायचं, जे की मिठाची चव जी आहे ती शेंगदाण्यामध्ये जाईल इतकं आपण हे मीठ टाकून घेतलेलं आहे। पाव किलो शेंगदाण्यासाठी 1 चमचा मीठ योग्य प्रमाण आहे। आता मीठ व्यवस्थित विरघळलेलं आहे आणि फक्त मेजून आपल्याला 5 मिनिटाकरता आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे। उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा। जास्त पण आपल्याला उकळायचं 5 मिनिट आपण उकळून घेतलेला आहे। आता गॅस बंद करायचे। गॅस बंद केल्यानंतर शेंगदाणे जे आहेत ते पाण्यामधून आपल्याला बाहेर काढायचे। त्यासाठी एक चाळणी घेतलेली आणि खाली बाउल ठेवलेला आहे। वरती शेंगदाणे ठेवून आपण पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे। आता पूर्ण शेंगदाणे जे आहे ते सुके झालेले आहेत, पाणी काढून घेतलेलं आहे। पूर्ण पाणी आपल्याला ह्या ठिकाणी काढून टाकायचं। 1-2 मिनिटाकरता असंच ठेवायचं आहे, पाणी बिलकुल राहायला नको। अगदी सुके व्हायला पाहिजेत शेंगदाणे। आता पूर्ण पाणी तर आपण काढून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, थोड्या मोठ्या आकाराची ठेवलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे। कुठलंही मीठ टाका, वापरलेलं मीठ असलं तरी चालते। या ठिकाणी मी वापरलेलं माझ्याकडे नसल्यामुळे ह्या ठिकाणी मी आपलं नवीन फ्रेश मीठ टाकलेलं आहे, कारण केकसाठी आपण बऱ्याच पदार्थासाठी मीठ वापरत असतो, ते जरी असेल तर चालते। आता ह्या ठिकाणी मिठाला सुरुवातीला आपल्याला गरम करून घ्यायचे। आता मीठ व्यवस्थित गरम झालेलं आहे। मीठ व्यवस्थित गरम झालं की ह्यामध्ये जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत उकळून ते टाकायचे। सुरुवातीला भरपूर असं मीठ शेंगदाण्याला लागतं, पण जेव्हा आपण भाजत असतो हळूहळू ते मीठ पूर्ण गळून जाते आणि अगदी छान आपले हे खारी शेंगदाणे बनून तयार होतात। त्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट आपल्याला अगदी छान गॅस मीडियम ठेवून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। गॅस फुल करायचा नाही, वरून भाजले जातील आणि आतून जे आहेत ते थोडं कच्चे राहतील। त्यामुळे गॅस मीडियम ठेवूनच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। जोपर्यंत वरचं मीठ पूर्ण गळणार नाही तोपर्यंत आपल्याला असंच मीडियम गॅसवर हलवत राहायचे। अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। अगदी खमंग जसे की आपण गाड्यावरनं घेतो त्याच पद्धतीचे आपले अगदी छान मस्त हे शेंगदाणे भाजून तयार होतात। एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे हे खारे शेंगदाणे कसे झाले आहेत, किंवा माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। थोडा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा। आता ह्या ठिकाणी आपले शेंगदाणे पूर्ण व्यवस्थित भाजून झालेत। रंग सुद्धा अगदी बाहेर जसे खारमुरे भेटतात त्याच पद्धतीचा रंग आलेला आहे आणि अतिशय चविष्ट असे हे खारी शेंगदाणे बनून तयार झालेले आहेत। आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत। गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे मिठामध्ये असं थंड होईपर्यंत असंच ठेवायचं आहे, जे की चांगले आणखीन भाजले जातील आणि गरम मीठ असल्यामुळे अगदी कुरकुरीतपणा आणि कडक शेंगदाणे हे बनून तयार होतात। त्यामुळे लगेचच आपल्याला हे बाहेर काढायचं नाही। मिठामधून आपण लगेच वेगळं करणार नाही, कढईतच ठेवायचे 1-10 मिनिटाकरता थंड होण्यासाठी। आता ह्या ठिकाणी पूर्ण शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित थंड झालेले आहेत। आपण हातात सुद्धा हे शेंगदाणे घेऊ शकतो, इतके थंड झालेले आहेत। आता गॅसवर आपण कढई जी आहे ते खाली घेणार आहोत
आणि एखादी असं ताट घ्यायचं, वरतून आपल्याला एक चाळणी घ्यायचं आहे, कुठलीही चाळणी घ्या ज्यामधून आपलं मीठ गळेल. ह्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी चाळणी घेतलेली आणि वर आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे. व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचं आणि मीठ जे आहे ते वेगळं करायचं आहे. आता पूर्ण मीठ काढून झालेले आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता परफेक्ट आपले हे खारे शेंगदाणे बनवून तयार झालेत. मीठ सुद्धा वेगळं केलेलं आहे. मार्केट सारखे पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल, अगदी छान कडक आणि असे मस्त चविष्ट असे हे शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत. एक वेळेस नक्की ट्राय करा. केल्यानंतर पाहताच लक्षात आलं असेल. आता ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपण 1 वाटी इतका मैदा घेतलेला आहे. 1 चमचा इतक्या ओवा टाकायचे. पाव चमचा इतका आपण ह्या ठिकाणी मीठ घेतलेला आहे. 2 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. आता तेलामध्ये आपण ह्या ठिकाणी तेलाच्या ऐवजी बटर घेतलं तरी चालते. तेलामध्ये मैदा आपला व्यवस्थित मिक्स होईल इतका आपण हे चोळून घेणार आहोत आणि त्याची मूठ बनली पाहिजे इतकं आपण 1-2 मिनिट वेळ देणार आहोत. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित आपला हा मैदा तेलामध्ये मिक्स झालेला आहे. मूठ सुद्धा बनत आहे. अगदी छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी करून आपण टाकून ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. जसं की आपण नेहमी पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचे. आता ह्या ठिकाणी पीठ तर आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि घट्टसर आपलं छान पीठ मळून सुद्धा आता ह्या ठिकाणी झालेलं आहे. आता 1-2 मिनिटाकरता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे, जे की भिजलं जाईल पीठ अगदी छान. आता जे काही आपण साहित्य घेतलं आहे त्यामध्येच आपल्याला सोप घ्यायचं आहे. 1 चमचा इतकी आपण ह्या ठिकाणी सोप घेतलेली आहे. ही सोप भाजलेलीच आहे. आता दरदरीत आपल्याला ह्याचं वाटण तयार करायचं आहे. वाटण तयार केल्यानंतर आपण आता हे बाउलमध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरला काढत तरी चालते. आता सोप वाटून झाले की त्या खलबत्त्यामध्ये आपल्याला आपण धने घेतलेले आहेत. 1 चमच्यापेक्षा थोडेसे जास्त आपण धने घेतलेले आहेत. जसं सोप वाटून घेतले तसंच आपल्याला धने सुद्धा वाटून घ्यायचे. आता दोन्ही जिन्नस वाटून झालेले आहेत. गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. त्यांना 2-3 चमचे आपण इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की जी आपण सोप वाटून घेतली आहे ती टाकून द्यायचं आहे. गॅस अगदी मीडियम ठेवायचं आहे. धने टाकून द्यायचे वाटलेले. 1 चमचा इतके आपण जिरे सुद्धा ह्यामध्ये टाकलेले आहेत. आता व्यवस्थित आपण तेलामध्ये टाकल्यानंतर ह्यामध्ये आपण जे हिरवा वाटाणा असतो तो सोलून घेतलेला आहे. अगदी हिवाळ्यामध्ये खूप सारे आपल्याला ताजे असे हिरवा वाटाणा भेटतो आणि ते आपण कचोरी बनवत आहोत. 1 वाटीपेक्षा जास्त आपण ह्या ठिकाणी हिरवा वाटाणा घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्या तेलामध्ये सुकेपर्यंत मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालं की आपण थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, जे की आपण मीठ टाकून सुद्धा थोडं वाटून घेतलेलाच आहे. त्यामुळे मीठ थोडं कमी टाकलेलं आहे. लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत. अद्रक टाकलेलं आहे थोडंसं. आता सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला ह्याचं एक वाटण तयार करायचं आहे, जो की मसाला तयार करायचा आहे कचोरीमधला. आता व्यवस्थित मसाला आपला जो आहे ते भाजून झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ह्याचं एक वाटण तयार करायचे. आता ताजी आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि वाटण तयार करून घेतलेलं आहे. अगदी छान दरदरीत वाटण तयार केलं आहे. अगदी जास्त पण आपण केलेली नाही, दरदरीतच ठेवलेलं आहे. आपल्याला ह्याच पद्धतीचं वाटण पाहिजे. आता हे वाटण जे आहे ते आपण आणखीन जो आपण पॅन घेतलेला होता त्याच पॅनमध्ये आपल्याला हे वाटण थोडंसं आणखीन टाकून घ्यायचे आणि परफेक्ट आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. कचोरीमध्ये आपण नेहमी मुगाची कचोरी, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कचोऱ्या खातो, पण जेव्हा हिवाळ्यामध्ये असा मटार भेटता तेव्हा आपल्याला अशी कचोरी नक्की ट्राय करायचे. आता थोडंसं मिक्स झालं की ह्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे इतका आपण ह्या ठिकाणी बेसन टाकलेलं आहे आणि बेसन टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचं आहे, जे की बेसनमधला कचटपणा जो आहे तो निघून जाईल आणि छान आपला हा मसाला तयार होईल. आता परफेक्ट आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. आपण साईडला सुद्धा ठेवलेला आहे आणि गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून ठेवले. तेल गरम होईपर्यंत ह्या ठिकाणी जो मसाला तयार झालेला आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे. आता ह्या ठिकाणी जे गोळे बनवलेले आहेत ते तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता.
मैदा सुद्धा आपला छान भिजून झालेला आहे, अगदी छान भिजलेला आहे। आता लहान आकारामध्ये जितके आपण गोळे बनवलेत मसाल्याचे तितकेच आपल्याला गोळे ह्या मैद्याचे सुद्धा बनवायचे। आता छोट्या मोठ्या आकारामध्ये आपण ज्या आकारात गोळी बनवू त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी मैद्याची सुद्धा गोळी बनवून घेतले। जसं की आपण पुरणपोळी किंवा कुठल्याही पदार्थासाठी सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सारण भरून घ्यायचे आणि पॅक करून टाकायचे आणि हातानेच आपण हे थोडंसं प्रेस करून साईडला ठेवून देणार आहोत। अगदी फटाफट मुलांना आवडणारा पदार्थ आहे, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। अगदी कचोऱ्या तर आपल्या सर्व बनवून झालेल्या आहेत। आता तेल गरम, सर्व कचोऱ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत। गॅसवर आपण तेल ठेवले होते, तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। जास्त पण आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही, लो फ्लेमवरच आपल्याला हे मीडियम ठेवूनच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि ह्या कचोऱ्या सोडायच्या आहेत। जेव्हा आपल्या कचोऱ्या छान खुसखुशीत होऊन वरती येतात तेव्हाच आपल्याला ह्याला पलटी टाकायचे, लगेच आपल्याला ह्याला हलवायचं नाही किंवा झारा फिरवायचा नाही। त्यामुळे जे क्रंचीपणा येतो तो येणार नाही। जर आपण लगेच हलवलं आणि लगेच एकसारखं फुल करून तळलं तर ते अगदी कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे तळतेवेळेस आपल्याला ही एक ट्रिक लक्षात ठेवायचं की आपल्याला हे सावकाशच तळायचं, तळण्यासाठी वेळ लागतो पण वेळ लागला तरच हे खुसखुशीत आणि कुरकुरीत वरून होतील। अगदी परफेक्ट कचोरी बनून तयार होते। पाहू शकता अगदी छान गोल्डन कलरमध्ये आपण ह्या कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या शिल्लक कचोऱ्या सुद्धा तळून घ्यायचे। आता सर्व कचोऱ्या आपण ह्या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत। जास्त वेळ न घालता ह्या ठिकाणी आपण कचोऱ्या बनवून घेतल्या, ती कुरकुरीत खुसखुशीत मार्केटपेक्षा सुद्धा भन्नाट ह्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ह्या कचोऱ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा सोबत खाण्यासाठी घेतलेली आणि आंबट गोड चटणी अशी आपण अगोदरच बनवून घेतली आहे, ती सुद्धा घेतलेली आहे। आणि ती कसं बनवायचं ते तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल। अगदी छान कुरकुरीत अशा आपल्या ह्या कचोऱ्या बनवून तयार झाल्यात। तुम्हाला एक कचोरी मी तोडून सुद्धा दाखवते की आतपर्यंत सुद्धा अगदी छान तळलेल्या आहेत। खाण्यासाठी अतिशय टेस्टी अशा ह्या कचोऱ्या बनवून तयार झाल्यात। तुम्हाला ह्या कचोऱ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून। छोले आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, चला तर पाहूया। ह्या ठिकाणी आपण एक वाटी रात्रभरात भिजवलेले छोले घेतलेत आणि एक जो आलू आहे त्यावरची साल काढून आपण कट करून घेतलेला आहे। कढईमध्ये पाणी टाकून ते आपण उकळायला ठेवलेलं आहे। चांगलं उकळेपर्यंत आपण ह्या ठिकाणी मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। एक वाटी छोट्या वाटीने आपण शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। थोडे शेंगदाणे गरम झाले की त्यामध्ये अर्धी वाटी आपण तीळ टाकलेले आहेत, अगदी लहान वाटी घेतलेली आहे। तीळ आणि शेंगदाणे चांगलं थोडंसं गरम झाले की त्यामध्ये आपण किसलेला खोबरं टाकलेला आहे, ते सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तिन्ही जिन्नस आपल्याला जास्त भाजायचे नाही, थोडंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। नेहमी आपण त्याच पद्धतीच्या भाज्या करतो पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं तर सर्वजण आवडीने खातील। एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय, अगदी भन्नाट मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरी जर बनवलं आवडेल आणि आवडीने सर्वजण ही भाजी खातील। अगदी इतकी सोपी पद्धत आहे आणि खूप सारा आपल्याला पसारा मांडायची गरज नाही। अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवत आहोत। आता ह्या ठिकाणी अगदी छान भाजून झालं की आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याचं वाटण तयार केलेलं आहे। आता गॅसवरती आपण जे उकळायला ठेवलेलं होतं अगदी छान उकळी आलेली, अगदी छान शिजलेलं सुद्धा आहे। अगदी झटपट पद्धत आहे, एक वेळेस नक्की ट्राय करा। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आपल्या 4-5 चमचे इतकं आपण तेल टाकलेलं, जास्तीचं पण तेल टाकलेलं नाही। तेल गरम झालं की 1 चमचा आपण मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा जिरे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे ते टाकून दिलेलं आहे। लसूण अद्रकची आपण पेस्ट केलेली होती ती टाकलेली आहे। लसूण थोडा आपण छान तळला की जे आपण उकडून घेतलेले आलू आणि छोले आहेत ते सुरुवातीला आपल्याला टाकायचे। टाकल्यानंतर 1-2 मिनिटाकरता असंच मिक्स करायचे। मिक्स केल्यानंतर काही आपण मसाले टाकणार आहोत, जे की बेसिक मसाले आहेत आपल्या घरात जे रोज आपण नेहमी वापरतो तेच मसाले ह्या ठिकाणी आपल्याला वापरायचे। आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे, 1 चमचा छोले मसाला टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे। लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचे। आता लाल तिखट मीठ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला जितकी क्वांटिटी रस्सा पाहिजे तितकं आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकायचंय। पाणी टाकण्या अगोदर जो आपण मसाला बनवलेला होता ते आपल्याला सुरुवातीला टाकून मिक्स करून घ्यायचंय।
एक 5 मिनिटाकरता आपल्याला वरती झाकण ठेवायचे, जे की छान भाजी जी आहे ती चांगली शिजली जाईल आणि त्याचा जो रस्सा आहे तो छान एकत्र येईल. आता ह्या ठिकाणी 5 मिनिटाकरता आपण झाकण ठेवलेलं, तर भाजी छान शिजलेली आहे. तरीसुद्धा आणखीन एक 2 मिनिटाकरता आपल्याला असं शिजू द्यायचं आहे. अगदी मस्त तर्रीसुद्धा आले. तुम्हाला ह्यापेक्षा जास्त रस्सा हवा असेल तर थोडं पाणी आणखी जास्त टाकलं तरी चालते. आता भाजी तर छान मस्त तयार झालेली आहे. सोबत खाण्यासाठी तुम्ही भाकरी किंवा चपाती किंवा पुरी काही बनवू शकता. अळसट रस्सा आपण ह्या ठिकाणी बनवलेला आहे. ह्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता वरतून थोडीशी आपल्याला कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायचं आहे, ज्यामुळे चवसुद्धा अगदी छान येते. अगदी भाजी मस्त भन्नाट चवीची झालेली आहे. घरभर असा वास पसरलेला आहे. अगदी छान चविष्ट अशी भाजी आहे. तुम्ही आणखीन कुठले मसाले ॲड केलात तरी चालतात. अगदी मी नेहमीचेच मसाले टाकलेले आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता ह्या ठिकाणी मी प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे. कमी वेळामध्ये खूप सारा पसारा न करता अगदी भन्नाट चवीची आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.